कसं आहे उन्हाळ्यामध्ये बेसिकली 3 गोष्टी फार आपल्या शहरामध्ये दिसतात. एक तर खूप कडक ऊन असतं. दुसरं म्हणजे हवा आणि एअर पार्टिकल काउंट जास्त असतो, ज्याला आपण धूळ किंवा माइट्स म्हणतो. आणि तिसरं म्हणजे ॲलर्जिक जे काही कण असतात ते हवेमध्ये जास्त असतात. या 3 गोष्टी उन्हाळ्यामध्ये फार प्रकर्षाने आपल्याला इथे दिसून येतात. तर पहिल्यांदा उन्हापासून संरक्षण म्हणजे आपल्याला योग्य ते गॉगल्स वापरणं आवश्यक आहे ड्रायव्हिंग करताना, बाहेर जाताना. कारण या उन्हामध्ये UV रेजचं प्रमाण जास्त असतं. त्या चष्म्यामध्ये ज्यांचे नंबरचे चष्मे असतात त्याच्यामध्ये पण आता UV ब्लॉक लेन्सेस येतात. ते UV ब्लॉक म्हणजे असे काळे किंवा रंगीतच असतात असं नाही. एकदम क्लिअर जे लेन्सेस असतात ते पण UV ब्लॉक असतात आणि आजकाल जवळपास सगळे लेन्सेस UV ब्लॉक येतात. पण तुम्ही जर का रस्त्यावरनं कुठून खरेदी केलं किंवा कोणत्या वेंडरकडनं आणलं तर कदाचित त्याच्यात नसेल, म्हणून चांगल्या ठिकाणाहून चष्मे तुम्ही घेतले पाहिजेत UV ब्लॉकवाले. त्याच्यामध्ये कोटिंग किंवा तत्सम 25-30 हजाराची घ्यायची काही गरज नसते. साधे चष्मेसुद्धा UV ब्लॉकचं काम व्यवस्थित करतात. दुसरी गोष्ट, चष्म्यामुळे तुमच्या डोळ्यात जाणारी धूळ आणि कचरा कमी होतो, जेव्हा ड्रायव्हिंग करताना ग्लासेस घालणं आवश्यक आहे. बरेच लोकांना या धूळ आणि कचऱ्याची ॲलर्जी असते, तर त्याच्यामध्ये त्याला आम्ही स्प्रिंग कटार म्हणतो. जरी त्याचं नाव स्प्रिंग असलं तरी हे होतात सगळे आजार समरमध्ये, कारण याच्यामध्ये पोलन ग्रेन्स आणि युजली आपल्याकडे जे काँग्रेस ग्रास असतं ते वाळून त्याची जी डस्ट झालेली असते ती डस्ट नाकामध्ये आणि डोळ्यामध्ये जाऊन ॲलर्जिक सिम्पटम्स होतात. इचिंग होणं, कचकच करणं किंवा डोळा खाजवणं, खूप चिकटणं सकाळी, या गोष्टी होऊ शकतात. याच्यामध्ये तुम्ही आजकाल गॉगल्स मिळतात, जेलवाले मिळतात किंवा कपडेवाले मिळतात, जे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड गॉगल्स संध्याकाळी डोळ्यावर ठेवून वापरू शकता. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये माझा टेक होम मेसेज ज्याला म्हणतात हे की संरक्षणासाठी, प्रकाशापासून आणि धुळीपासून रक्षण करण्यासाठी योग्य ते गॉगल्स वापरणं अतिशय आवश्यक आहे. आणि जर काही लाल झाला डोळा किंवा त्रास व्हायला लागला तर नेत्रतज्ञाला दाखवणं जरुरी आहे. स्वतःहून कोणतेही औषधं ओव्हर द काउंटर मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन एक दे रे बाबा ड्रॉप आम्ही टाकतो, त्याच्यामध्ये कधी कधी स्टिरॉइड्स असतात, त्यांनी सुरुवातीला बरं वाटतं पण तो आजार वाढू शकतो. त्यामुळे हे करणं शक्यतो टाळावं आणि नेत्रतज्ञाचा सल्ला घ्यावा. यापुढेही तुम्हाला याच्या बाबतीत जास्त माहिती काही पाहिजे असेल तर तुम्ही कमलनयन बजाज रुग्णालयाला संपर्क करू शकता.